तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या ब्लॉग मध्ये मी शिकवणार आहे तुम्हाला मटण कसं बनवायचं ते. आपण पण नवीनच आहे मित्रांनो, आपण पण घरच्याकडून शिकून घेतोय, कारण की आपल्याला गाडीवर बनवण्यासाठी खूप कामात येतं. मग काय, आपण आलो किचन मध्ये आल्याच्या नंतर पातेल्यामध्ये घेतलं पाणी घेऊन म्हटलं मस्तपैकी मटणाला साफ करून घेऊ. मग घेतली मटणाची थैली आणि मस्तपैकी मटण घेतलं पातेल्यामध्ये काढून. मग पाण्यामध्ये मस्तपैकी धुवून घ्या म्हटलं, कारण की त्याला रक्त वगैरे लागलं असतं. चांगलं स्वच्छ झालं तेव्हा मटण खायला मजा येते. या बाबा मित्रांनो, असं स्वच्छ आणि क्लीन झालं पाहिजे मटण. खायला पण असं मस्त चरचरीत लागतं, माहिती का. मग घेतलं लसूण म्हटलं मस्तपैकी सोलून घेऊ. आई पण आपल्याला सपोर्ट करत होती आणि आपली मिसेस आपला व्हिडिओ काढत होती. मग घेतला कांद्याला म्हटलं मस्त कापून घेऊ. चरचर कांदा कापला की जरा कांदा लसूण असं फ्राय केलं की मस्त मजा वाटते बरं का खावांनो. असं मस्त बारीक पीस कट करून घ्यायचे कांद्याचे. मग त्याला आपण गॅस चालू केल्यानंतर कुकर ठेवलं. मस्तपैकी थोडं गरम होऊ दे म्हटलं, जास्त गरम नाही करायचं. गरम झालं होतं मग आपण त्याच्यामध्ये टाकलं तेल टाकल्यानंतर थोडं उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा फ्राय करून घ्यायचा मित्रांनो. या बघा, असा बारीक लसूण कांदा कापून मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं. याला डीप मध्ये फ्राय केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं हळद आणि मीठ टाकून घ्यायचं. हळद मीठ टाकल्यानंतर कसं, जरा नंतर मीठ नाही टाकलं तरी एकदम ओके होऊन जातं. 1 चम्मच हळद, 1.5 चम्मच मीठ, एकदम ओके मध्ये कार्यक्रम होतो. मग सोडायचं त्याच्यामध्ये मटण सोडल्याच्या नंतर बघा भावांना असा चरचरीत आवाज झाला पाहिजे, माहिती का. मस्तपैकी विषय गंभीर असतो. मग याला मस्तपैकी कालून घ्यायचं. मस्त पिवळं जरक उस्तर मिळालं. पिवळं जरक झालं म्हणजे कसं, खायला पण क्वालिटी बाज येतं. हळदीनं चव पण भारी येते. मटणा सूप म्हणजे विषय गंभीर असतो. मग उलट कुकरचं झाकण करून ठेवून द्यायचं 5 मिनिटं ठेवल्याच्या नंतर पुन्हा काढायचं आणि हलवून घ्यायचं. त्याला मस्त घाम आला का अर्धा याच्यावरच होऊन जातं 5 मिनिटांमध्ये. मग घ्यायचं तांब्याभर पाणी सोडायचं कुकरमध्ये सोडल्यानंतर बघून घ्यायचं अर्ध कुकर पाणी येतं. पावशेर मटनला 1 तांब्या पाणी भरपूर झालं. मग बघा मित्रांनो, कसं चरचरीत रस्सा बनतो. खाल्लं की नुसतं तोंडाला पाणीच आलं पाहिजे समोरच्याला पण. मग आपण म्हटलं टेस्ट करून बघू, 1 नंबर झालं. तर मग दिला आपण भाजीला फोडणी द्यायला. या मित्रांनो, असं मस्तपैकी कांदा बिंदा कापून एक भाजून भिजून असं चरचरीत मसाला बनवायचा गावठी. आणि असं मस्तपैकी फोडणी द्यायची त्याला. विषय गंभीर असतो. मग घ्यायचं आपलं रस्सा म्हणजे अळणी सूप घेऊन त्या मसाल्यामध्ये टाकून द्यायचं. मसाल्यामध्ये टाकल्यानंतर भाजी 1 नंबर होती बरं का मित्रांनो. विषय गंभीर असतो. किशोर गायकवाडची रेसिपी म्हणते याला. बघा कसा ढवरा रसा, ते भाग्यश्री सारखं नाही, असं गावठी भाजायला पाहिजे, कळलं का. मग कैची घ्यायची आणि कोथिंबीर घ्यायची, मस्त बारीक पैकी कापून घ्यायची. मस्त एकदम भारी येतो. कोथिंबीर टाकल्याशिवाय मजा येते का. म्हटलं जरा टेस्ट घेऊन पाहू आपण कसं झालं ते. बघितलं तर विषय गंभीर आला तर ना राव. मग बसलो तर जेवायला. जेवण मस्त भारी झालं. तर आजचा जर मटणाचा रस्सा व्हिडिओ आणि आवडला असेल ना, तर नक्की लाईक शेअर करा भावांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.